श्री स्वामी समर्थ मित्रांनो, खूप दिवस झाले आपले व्हिडिओ बंद आहेत, तर आजपासून स्टार्ट होते. तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आज आम्ही बनवलं होते पापड्या. गुड मॉर्निंग सर्वांना. जीवनातील सर्वात सुंदर प्रवास म्हणजे बालपण, आणि ते खूप छान असतं आणि ते सर्वांनी जगलंच पाहिजे. आणि जसं की माझी दुर्वातील आता सध्या काही काम नाही, काही नाही, त्याच्यामुळेच कोणीतरी म्हणलेलं आहे की लहानपण देगा देवा, मुंगी सार खेच रवा. खरंच खूप छान वाक्य आहे. चल तर सकाळ सकाळी मॉर्निंग झाली होती आणि इकडे जर आता काही कामाला सुद्धा लागली होती. तिथं तर बालपण काय कामातच जाणार वाटतं. आई सुद्धा इकडे काम करत आहे, स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतर आम्हाला बटाट्याच्या पापड्या करायच्या होत्या. तर इकडे खूप सारे बटाटे उघडले होते आणि आणखीन सुद्धा उघडत होते. तर चला, जे उकडले आहे त्याच्या तर मालिश करायचं काम आईने घेतलं होतं. त्याच्यामध्ये आता ह्या बटाट्याच्या पापड्या कशा केल्या ते थोडक्यात तुम्हाला सांगते मी. बटाटा, शाबू, मिरची आणि मीठ एवढं 4च वस्तू टाकून छान असं मळून घेतलं आणि नंतर आम्हाला दाबून करायचे, गोल अशा पापड्या करायच्या होत्या. त्याच्यामुळे पेपर कट करायचं काम इकडे चालू होतं आणि नंतर काय झोपायचं काम चालू होतं. मी असे पेपर कट केले आणि नंतर अशा पद्धतीने आमच्याकडं पुऱ्याची मशीन आहे, त्याने पापड्या करायला चालू केल्या होत्या आणि अशा इथपर्यंत गोल अशा टाळल्या होत्या. दोघं बहीण भाऊ करून देत होते आणि मी टाकायचं काम करत होते. त्यांच्या मध्ये मध्ये करत सुद्धा होते मी थोडंसं, असं करा तसं करा, पातळ होत आहेत, अशा होत आहेत, तशा होत आहेत, नाही का. आमचं तर उन्हाळी काम चालू झालेलं आहे, पण तुम्ही आणखीन उन्हाळी कामाला चालू केलं आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, सर्व करून तर झालं होतं. खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे आधी बटाटा चपाती चुरली आणि इकडं जेवायला चालू केलं होतं ना. एवढ्या साऱ्या पापड्या झाल्या होत्या आणि आणखीन सुद्धा राहिल्या होत्या, त्या आई करत होत्या. मग नंतर झोप वगैरे काढून घेतली. तोपर्यंत आईंनी इकडं सगळं पापड्या पलटून वगैरे घेतल्या होत्या. आई तर गेल्या होत्या रविवार असल्यामुळे बाजारामध्ये. चला म्हणलं घरातली पटपट कामावरून घ्यावे. तर तितक्यात माझी दुर्वा आली होती इकडे. मला म्हणती वा वा. तर तिने कॅमेराने ते बघितलं आणि त्याच्यामुळे ती अशी वा वा म्हणत होती, म्हणून मी तिच्याकडे बघून हसत होते. आणि लेकरांनी सुद्धा छोट्या छोट्या पापड्या केल्या होत्या, त्या त्यांना तळून दिल्या होत्या. आणि तर असा होता आजचा दिवस. बाय गाईज.